हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आता आपण जिवंत परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहोत, म्हणून आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या। आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊन आपण परमेश्वराच्या पवित्र उपस्थितीमध्ये शिरणार आहोत। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। तेरे दर पर हम आए हैं और अपना सर झुकाया है। तेरे दर पर हम आए हैं और अपना सर झुकाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। हम अपने सारे हदिये लेकर तेरे दर पे आए हैं। हम अपने सारे हदिये लेकर तेरे दर पे आए हैं। कलामे पाक में तूने हमें ये ही सिखाया है। कलामे पाक में तूने हमें ये ही सिखाया है। तेरे दर पर हम आए हैं और अपना सर झुकाया है। तेरे दर पर हम आए हैं और अपना सर झुकाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। हमारे बाल बच्चों पर सदा नज़रे करम रखना। हमारे बाल बच्चों पर सदा नज़रे करम रखना। कि जैसे आज तक रहमती का तेरी हम पर साया है। कि जैसे आज तक रहमती का तेरी हम पर साया है। तेरे दर पर हम आए हैं और अपना सर झुकाया है। तेरे दर पर हम आए हैं, अपना सर झुकाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा, हमें ये दिन दिखाया है। मेरी जो सरफराजी है वो तेरी मेहरबानी है। मेरी जो सरफराजी है वो तेरी मेहरबानी है। तेरे रहमो करम को या रब किसने भेद पाया है।
को यार अब किसने भेद पाया है। तेरे दर पर हम आए हैं और अपना सर झुकाया है। तेरे दर पर हम आए हैं और अपना सर झुकाया है। खुदाया शुक्र है तेरा हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा हमें ये दिन दिखाया है। खुदाया शुक्र है तेरा हमें ये दिन दिखाया है। जोरात टाळ्या वाजवून त्या परमप्रधान परमेश्वराला आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद द्या। आजच्या दिवसामध्ये तुम्ही जो अनुभव घेतला, जे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये या पृथ्वीवरती राहिलात, त्या आजच्या दिवसाबद्दल त्याला धन्यवाद द्या। आज ज्या लोकांची तुमची नवीन गाठभेट झाली त्याबद्दल धन्यवाद द्या। आज परमेश्वराने त्याच्या पवित्र कृपेने तुम्हाला जे काही शिकवलं त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद द्या, धन्यवाद द्या। तो धन्यवादास पात्र आहे, तोच सन्मानास पात्र आहे, तोच गौरवास पात्र आहे। अंतःकरणाच्या खोल गाभाऱ्यातून त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद, 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 धन्यवाद। आज जो आपल्याला त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये ठेवत आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद द्या, ह्या पवित्र वेळेकरिता धन्यवाद द्या। धन्यवाद, 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 धन्यवाद। आणि आता आपलं पूर्ण लक्ष त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावून संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने परमेश्वराजवळ लक्ष एकत्रित करा आणि पहा, प्रभू येशू म्हणाला, प्रार्थना करताना जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काही असेल तर त्याला क्षमा करा, अशासाठी की परमेश्वर पित्याने देखील तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी। म्हणून काही एक परमेश्वरासमोर लपवू नका, तर आपलं हृदय परमेश्वरासमोर मोकळं आणि उघड करा। पहा, तुमच्या हृदयाच्या कोणत्या कप्प्यामध्ये कोणाविषयी राग आहे, ज्यांच्याविषयी राग आहे त्यांना आठवा आणि प्रभूसमोर त्यांना क्षमा करा। क्षमा करणं ही प्रार्थनेची पहिली पायरी आहे। क्षमा करणं गरजेचं आहे। आपण जर आपल्या अपराध करणाऱ्यांना क्षमा केली तर परमेश्वर देखील आपल्याला आपल्या पापांची क्षमा करेल। म्हणून सगळ्यांना क्षमा करा। हीच ती वेळ आहे जी परमेश्वरापासून तुमच्याकरिता नेमण्यात आलेली आहे। या परमेश्वराने तुम्हाकरिता नेमलेल्या या पवित्र समयामध्ये आपले हृदय परमेश्वरासमोर स्वच्छ करा, शुद्ध करा। कारण माणसासारखे देवाचे पाहणे नाही, मनुष्य केवळ बाह्यरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतो। होय, आपला परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे। त्याला आपल्या अंतःकरणाची पुरेपूर माहिती आहे। म्हणून काही एक लपवू नका, तर परमेश्वरासमोर सर्व काही उघड करून परमेश्वरासमोर प्रत्येक वैराला क्षमा करा। ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती असताना आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली, त्यांनी क्षमेची शिकवण आपल्याला दिली, त्यांनी क्षमेची आज्ञा आपल्याला दिली, त्यांनी त्या क्रूसावरनं क्षमेचं सामर्थ्य आपल्या हृदयामध्येही दिलेलं आहे। त्या सामर्थ्याचा वापर करा आणि आपल्या तुमच्या जीवनातल्या जे शत्रू आहेत, तुमच्या जीवनात ज्यांच्याविषयी तुम्हाला राग आहे, कटुता आहे, हिरशेची भावना आहे, बदल्याचे सुडाचे विचार आहेत, त्या प्रत्येकाला आठवा आणि क्षमा करा। ज्याने तुम्हाला लुबाडलेलं आहे, फसवलेलं आहे, ज्याने तुमची निंदा केलेली आहे, जे तुमच्याविषयीचं वाईट लबाडीने बोलतात, ज्यांनी तुमची निर्भत्सना केलेली आहे, ज्यांनी तुम्हाला शिवीगाळ केलेली आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला नुकसान झालेलं आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे, ज्यांच्या कामांमुळे तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे, ज्याने तुम्हाला चुकीचा सल्ला, वाईट सल्ला दिलेला आहे, ज्याने तुम्हाला वाईट व्यसनांमध्ये ढकललं आहे, ज्याने तुम्हाला पापास प्रवृत्त केलेलं आहे, त्या प्रत्येकाला आठवा आणि येशूच्या नावाने क्षमा करा। तो मनुष्य कोणीही असेल, आई वडील, सासू सासरे, भाऊ बहीण, नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी, कामातील सहकारी, कोणीही असोत, सगळ्यांना क्षमा करा। परमेश्वराच्या दृष्टीला तुमचं हृदय स्वच्छ होऊ द्या, परमेश्वराच्या दृष्टीला तुमचं हृदय साफ होऊ द्या, सगळ्यांना क्षमा करा। प्रभूला सांगा, होय येशू, तुझ्या वचनानुसार मी सगळ्यांना क्षमा करतो। पहा, मी माझं हृदय तुझ्या समोर उघड करतो आणि तुझ्या सांगितल्या आज्ञेप्रमाणे मी सगळ्यांना क्षमा करतो। तुझ्या पवित्र प्रेमाने मी सगळ्यांना क्षमा करतो। तुझ्या क्रूसावरून जे क्षमेचं सामर्थ्य माझ्या हृदयात तू भरलेलं आहेस, त्या क्षमेच्या सामर्थ्याने मी सगळ्यांना क्षमा करतो। होय येशू, मी सगळ्यांना क्षमा करतो, सगळ्यांना क्षमा करतो। ज्यांचा चेहरा पाहून मला राग अनावर होतो, ज्यांचा आवाज ऐकताच मला राग अनावर होतो, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला मी क्षमा करतो। मनापासून क्षमा करा, अगदी हृदयातून क्षमा करा।
प्रभूला सांगा, होय प्रभू, तुझ्या वचनानुसार मी करतो, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी करतो, तुझ्या वचनानुसार मी करतो. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. तेरे ही वचनों में जीवन संदेश है, तेरे ही वचनों में जीवन संदेश है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. तेरे ही वचनों में आशा का दीप है, तेरे ही वचनों में आशा का दीप है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु मेरे वचनों में चलता रहूंगा. तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है, तेरे ही वचनों में मुक्ति संदेश है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. तेरे ही वचनों में शांति संदेश है, तेरे ही वचनों में शांति संदेश है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. तेरे ही वचनों में दिल के अरमान है, तेरे ही वचनों में दिल के अरमान है. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. मैं तेरे हाथों को पकड़ा रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा, प्रभु तेरे वचनों में चलता रहूंगा. आणि आता पूर्ण लक्ष द्या प्रेमळ परमेश्वराकडे ठेवू. आपली पाप पदरी घ्या. होय, आपली पाप कबूल करा, आपले अपराध कबूल करा, आपले गुन्हे कबूल करा, आपली दुष्कर्म कबूल करा, आपली वाईट कृत्ये कबूल करा, आपल्या अंधाराची कामं कबूल करा. जे काही तुमच्या हातून परमेश्वराच्या वचनाविरोधात आणि त्याच्या राज्याविरोधात घडलेलं आहे, झालेलं आहे, उच्चारलेलं आहे, ते सर्व काही परमेश्वरासमोर अगदी नम्रपणे कबूल करा. हो, ही वेळ तुमच्याकरिता नेमून देण्यात आली आहे, खास तुमच्याकरिता नेमून देण्यात आलेली आहे. या वेळेचा सदुपयोग करा. आपली पाप पदरी घ्या. शिवीगाळ करणं, खोटं बोलणं, निंदा करणं, खून, गर्भपात, व्याभिचार, लाच देणं, लाच घेणं, खोट्या सया करणं, खोटी साक्ष देणं, दुसऱ्यांविषयीच्या अफवा व आवया पसरवणं, आपल्या पदाचा गैरवापर करणं, आपल्या ताकदीचा, आपल्या पैशांचा गैरवापर करणं, कोणाला चुकीचा सल्ला देणं, वाईट कामास प्रवृत्त करणं, कोणाला व्यसन करायला भाग पाडणं, स्वतः व्यसन करून स्वतःच्या शरीराचं आणि परिवाराचं नुकसान करणं, घरातल्यांविषयी वाईट पद्धतीने वागणं, कुप्रवृत्तीने वागणं, शेजाऱ्यांविषयी कुप्रवृत्तीने वागणं, आई वडिलांच्या आज्ञा न मानणं, आपल्या परिवारावर प्रेम न करणं, अशी प्रत्येक गोष्ट जी देवाच्या इच्छेविरोधात आहे, जी देवाच्या आज्ञा मोडते, अशी गोष्ट म्हणजे पाप आहे. आपल्या हातून अशी घडलेली गोष्ट आठवा आणि प्रभूसमोर अगदी नम्रपणे कबूल व्हा.
आठवा, तुम्ही जे काही त्याच्या विरोधात केलेलं आहे ते सर्व काही परमेश्वरासमोर कबूल करा. पहा, येशूची उपस्थिती आपल्या सोबत आहे. कारण पृथ्वीवरती दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतील तर त्यांच्यामध्ये मी आहे, हे प्रभूचं वचन आहे. प्रभू त्याच्या वचनांचा पक्का परमेश्वर आहे. आपण शरीराने वेगवेगळ्या ठिकाणी जरी असलो तरी आत्म्याने आपण एकत्र आहोत आणि प्रभूच्या वचनानुसार त्याची उपस्थिती आपल्या समोर आहे. हीच ती वेळ आहे. या वेळेमध्ये आपली पाप कबूल करा. जे काही प्रभू मी तुझ्या विरोधात, तुझ्या वचनाविरोधात आणि स्वर्गाविरोधात केलेलं आहे, जे काही मी उच्चारलेलं आहे ते सर्व काही मी कबूल करतो की हे माझ्याकडून घडलेलं आहे. प्रभूला सांगा, होय हे माझ्याकडून घडलेलं आहे. ही पाप माझ्या हातून झालेली आहेत. मी माझं पाप कबूल करतो, मी माझा अपराध कबूल करतो. होय, ज्या ठिकाणी मला तुला पवित्र ठरवायचं होतं त्या ठिकाणी मी तुला पवित्र ठरवलं नाही, हेही माझं पाप आहे. चांगले करणे हे मला कळते परंतु ते मी केलं नाही तर हेही माझं पाप आहे. प्रभू समोर कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू मी पापी आहे, मी पापी आहे, मला माझी पाप मान्य आहेत, मी कबूल करतो. प्रभू, जो पाप कबूल करतो त्याच्यावर स्वर्गातून दया होत असते आणि आपल्याला दयेचीच गरज आहे. होय, त्या सर्व समर्थ देवाच्या असीम दयेची आपणास गरज आहे. प्रभूला सांगा, होय मी कबूल करतो, होय मी कबूल करतो. आणि आता आपल्यातून घडलेल्या पापांचा, अपराधांचा पश्चाताप करा. कारण याच पापांमुळे आपण जिवंत परमेश्वराच्या गौरवाला उणे पडलो. आपण त्याच्या पवित्र जिवंत हस्तक्षेपाला मुकलो केवळ आपल्याच पापांमुळे. याच पापांमुळे आपण त्याच्या पवित्र कृपेपासून दूर जात राहिलो. त्याच्या पवित्र मिठीपासून आपण दूर जात राहिलो. पाप करून आपण त्याच्या हृदयाला सतत दुखावत राहिलो. पाप करून आपण सतत त्याला क्रूसावर खेळत राहिलो. म्हणून त्या पापांचा पश्चाताप करा. ज्या पापांमुळे परमेश्वराला दुःख झालेलं आहे, ज्या पापांमुळे परमेश्वराच्या हृदयाला वेदना झालेल्या आहेत, ज्या पापांमध्ये तुम्ही आनंद केला परंतु परमेश्वराने दुःख केलेलं आहे, त्या पापांचा पश्चाताप करा. प्रभूला सांगा, होय प्रभू मी खरंच चुकलेलो आहे, होय प्रभू मी खरंच चुकलेलो आहे, माझ्याकडून हे घडलं, मला वाईट वाटतं प्रभू, मला असं करायला नको होतं, मला असं जगायला नको होतं प्रभू, मी असं करून तुझ्या हृदयाला दुखावलेला आहे, मी तुझ्या हृदयाला फार त्रास दिलेला आहे प्रभू. हे माझ्या जिवंत परमेश्वरा, माझ्यावरती अफाट प्रेम करणाऱ्या परमेश्वरा, मी तुझ्या हृदयाला दुखावलेला आहे प्रभू. मी तुझ्या प्रेमाकडे पाठ फिरवली आणि सैतानाचा हात पकडून मी पापी मार्गावर चाललो आणि शरीराच्या वासना पुरविल्या. होय, मी देहाच्या वासना पुरवल्या, याचा मला पश्चाताप आहे. शरीर जसं म्हणाला तसं मी जगत राहिलो, याचा मला पश्चाताप आहे. होय, तुझ्या शब्दांकडे, तू सांगितलेल्या गोष्टींकडे मी काना डोळा केला प्रभू, मला पश्चाताप आहे. एक सुंदर जीवन देऊन तुम्हाला आशीर्वादित केलंस आणि या पृथ्वीवरती ठेवलंस आणि एक स्वतंत्रता बहाल केलीस आणि या स्वतंत्रतेचा मी गैरवापर केला. होय, तुझ्या पवित्र प्रेमाचा मी गैरवापर केला प्रभू, मला पश्चाताप होतोय, मला पश्चाताप होतोय. माझ्या बापा, माझ्या पिता परमेश्वरा, मी चुकलो आहे. येशू, मी चुकलो आहे. येशू, मी चुकलो आहे. होय प्रभू, असं किती वेळा झालं की मी पाप टाळण्याचा प्रयत्न केला परंतु मी पापामध्ये पडलो प्रभू. येशू, मला त्या पापांचाही पश्चाताप आहे, मला पश्चाताप आहे येशू, मला पश्चाताप आहे. हे माझ्या बापा, माझ्या पिता परमेश्वरा, कळत न कळत, चुकून जाणून जी काही पाप माझ्याकडनं झाली, मी त्या प्रत्येक पापाचा पश्चाताप करतो. अंधारात, उजेडात, उघड्यामध्ये, गुप्तमध्ये जी काही पाप झाली ती प्रत्येक पापाचा मी पश्चाताप करतो. येशू, मी पश्चाताप करतो. माझी पाप दुसऱ्या कोणाला ठाऊक नाही पण ती तुला ठाऊक आहे आणि त्या पापांचा मी पश्चाताप करतो प्रभू. माझ्या पापांमुळे माझं हृदय तुटलेलं आहे. माझ्या पापांमुळे मला तुझ्या समोर येण्यास लाज वाटते. होय प्रभू येशू, माझे पिता परमेश्वरा, माझ्या पापांमुळे माझ्या आत्म्याला आलेली ही लाज काढून टाक प्रभू. मी विश्वासाने तुझ्या क्रूसाजवळ येतो, मी विश्वासाने तुझ्या क्रूसाजवळ येतो. होय, त्या क्रूसाजवळ, ज्या क्रूसावरती तू माझ्यासाठी खेळलास, ज्या क्रूसावरती तू माझ्यासाठी आपलं पवित्र बहुमूल्य असं रक्त सांडलंस. होय, त्या रक्ताचा सुगंध मी माझ्या आत्म्यात घेतो प्रभू, कारण हा सुगंध स्वर्गीय आहे, हा सुगंध तुझ्या प्रेमाचा आहे.
तुझ्या शरीरावरती जी जखम तू सहन केलीस ती केवळ माझ्याकरिता आहे. पहा तो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खिळलेला असताही तुमच्याकडे किती प्रेमाने पाहत आहे. तो दोन्ही हात पसरून आपली जखम तुम्हाला दाखवत आहे. पहा तो कुशीमध्ये घुसलेला भाल्याची खून तो तुम्हाला दाखवत आहे. त्याच्या शरीरावरती छेदलेले हात ते तुम्हाला दाखवत आहे. आणि तो तुम्हाला सांगत आहे, हे मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून सहन केलेलं आहे. होय, हे मी तुझ्यासाठी केलेलं आहे. येशू तुम्हाला सांगतोय, मी हे तुझ्यासाठी केलेलं आहे. मी माझं हे पवित्र शरीर तुझ्यासाठी तोडूमोडू दिलेलं आहे. मी पहा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असताही, निरपराध असताही मी तुझ्यासाठी अपराधी म्हणून गणण्यात आलेलो आहे. होय, मी तुझ्यावर खरं प्रेम करतो. मी तुझ्यावर असीम प्रेम करतो. जितकं जगातली कोणती व्यक्ती तुझ्यावर करू शकत नाही इतकं प्रेम मी तुझ्यावर करतो. आपले पापी मार्ग सोडून माझ्याकडे ये. पहा, मी आजही तुला मिठीत घ्यायला तयार आहे. तो परमेश्वराचा पुत्र आजही तुम्हाला मिठीत घ्यायला तयार आहे. त्याच्या कृपेचा काळ आजही सुरू आहे. त्याची ती पवित्र मिठी आजही खुलली आहे. फिरा आपल्या पापी मार्गापासून आणि स्वतःला त्याच्या पवित्र वेंगेमध्ये समर्पित करा. स्वतःला त्याच्या पवित्र वेंगे समोर समर्पित करा. तो तुम्हाला घट्ट मिठीमध्ये धरेल. तो तुम्हाला त्याच्या पवित्र रक्तामध्ये लपवेल. सैतानाच्या अधिकारापासून तो तुम्हाला सोडवेल. पापाच्या जोखडापासून तो तुम्हाला मुक्त करेल. होय, तो मुक्तिदाता परमेश्वर आपल्या मुक्तीचा स्वभाव तुमच्या जीवनावरती प्रगट करेल. त्याच्या जखमांनी तो तुम्हाला निरोगी करेल. त्याने वाहिलेल्या रक्ताने तो तुम्हाला शुद्ध करेल. छेदे हाथ फैला रहा, आजा तू करी. जखमी निशा दिखा रहा, आजा तू करी. तुझको वो बुला रहा, जीवन देना चाह रहा. तुझको वो बुला रहा, जीवन देना चाह रहा. यीशु तुझे बुला रहा, आजा तू करीब. छेदे हाथ फैला रहा, आजा तू करीब. जख्मी निशा दिखा रहा, आजा तू करीब. सूली से वो पुकारता, ताकि तू पास आ. सूली से वो पुकारता, ताकि तू पास आ. दे दे गुनाह का बोझ मुझे, राहे निजात पा. दे दे गुनाह का बोझ मुझे, राहे निजात पा. इब्ने खुदा है हो गया तेरे लिए गरीब. इब्ने खुदा है हो गया तेरे लिए गरीब. तुझको वो बुला रहा, जीवन देना चाह रहा. तुझको वो बुला रहा, जीवन
देना चाह रहा। यीशु तुझे बुला रहा, आजा तू करीब, छेदे हाथ फैला रहा, आजा तू करीब। जख्मी निशा दिखा रहा, आजा तू करीब। हर कतरा मेरे खून का बहता तेरे लिए, हर कतरा मेरे खून का बहता तेरे लिए। कोड़ों के गहरे घाव भी सहता तेरे लिए, कोड़ों के गहरे घाव भी सहता तेरे लिए। धोले खुद को खून से मेरे ए हबीब, धोले खुद को खून से मेरे ए हबीब। तुझको वो बुला रहा, जीवन देना चाह रहा। तुझको वो बुला रहा, जीवन देना चाह रहा। यीशु तुझे बुला रहा, आजा तू करीब, छेदे हाथ फैला रहा, आजा तू करीब। जख्मी निशा दिखा रहा, आजा तू करीब। करता है इतनी देर क्यों, यूं ना समय गवा। करता है इतनी देर क्यों, यूं ना समय गवा। मुक्ति का दिन है आ गया, पापों से मन फिरा। मुक्ति का दिन है आ गया, पापों से मन फिरा। हर पल बड़ा है कीमती, सूली के आकरी। हर पल बड़ा है कीमती, सूली के आकरी। तुझको वो बुला रहा, जीवन देना चाह रहा। तुझको वो बुला रहा, जीवन देना चाह रहा। यीशु तुझे बुला रहा, आजा तू करीब। छेदे हाथ फैला रहा, आजा तू करीब। जख्मी निशा दिखा रहा, आजा तू करीब। जख्मी निशा दिखा रहा, आजा तू करीब।
आजा तू करी. हो, या त्या परमेश्वराजवळ आणि आपल्या पापांची क्षमा मागा. येशू मला क्षमा कर, येशू मला क्षमा कर, येशू मला क्षमा कर. मी क्षमा मागतो तुझ्याकडे, मी क्षमा मागतो तुझ्याकडे. मला क्षमेची गरज आहे. होय, मला तुझ्या पवित्र दयेची गरज आहे. तुझ्याशिवाय मला क्षमा कोण करील? तू माझ्या आशेचा देव, आशेचा परमेश्वर आहे. मी तुझ्यावरती माझ्या जीवनाची सर्व भिस्त व आशा ठेवलेली आहे. प्रभू, मला सोडू नकोस, मला टाकू नकोस. माझ्या पापांमुळे माझा तू त्याग करू नकोस. तर मला क्षमा करून तुझ्या जवळ, तुझ्या व्यंगेत घे प्रभू. येशू, मी चुकलो, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरिता तो वधस्तंभावरती मरण पावला. होय, तो जीवनाचा प्रभू असताही त्याने मृत्यूला कवटाळलं. होय, त्याने मृत्यूला व्यंगेत घेतलं केवळ तुमच्या आणि माझ्याकरिता, अशासाठी की आपण सर्वांस सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती शरीररूपात मरण पावला, तरी तो तिसऱ्या दिवशी गौरवानिशी उठला. त्याच्यावरती मरणाची सत्ता चालली नाही, कारण तो देवाचा निष्पाप, निष्कलंक आणि निर्दोष असा कोकरा होता. होय, तो देवाचा निर्दोष, निष्कलंक आणि निष्पाप असा देवाचा पुत्र होता. तो मरणाच्या तिसऱ्या दिवशी उठला. 40 दिवस आपल्या शिष्यांसोबत राहिला, ठिकठिकाणी त्यांना दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी त्यांच्या डोळ्यात देखत तो स्वर्गात घेतला जात असता त्याने आपल्या शिष्यांस अभिवचन दिले. तो म्हणाला, पहा, मी पित्याकडे जात आहे. मी पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला सत्याचा आत्मा, दुसरा खैवारी म्हणजे पवित्र आत्मा देईल. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तेव्हा तो सर्व गोष्टी तुम्हाला शिकविल. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल तेव्हा मी शिकवलेल्या गोष्टींची तो तुम्हाला आठवण करून देईल. आणि येशूचे शिष्य बंद खोलीत प्रार्थना करत असताना पेंटाकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या जीवांसारखा सोसाड्याचा वारा सुटून प्रत्येकावरती पवित्र आत्मा उतरला. प्रत्येक जण पवित्र आत्म्याने भरून गेला. तो अन्य भाषेमध्ये बोलू लागला. त्याचे शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आजही परमेश्वराचं हे वचन जिवंत आहे. आजही त्याचे विश्वासणारे जेव्हा दोन्ही हात पसारून मागतात तेव्हा स्वर्गातील पिता विशेष करून त्यांना पवित्र आत्मा देतो. परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा. ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभे राहा, दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला सांगा, येशू, तुझ्या विनंतीद्वारे मिळणारा पवित्र आत्मा मला दे. तुझ्या हस्तक्षेपाद्वारे मिळणारा पवित्र आत्मा मला दे. मला तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी मला पवित्र आत्मा दे. तुझ्यासोबत प्रामाणिक राहण्याचं हृदय मला दे. तुझ्या उपस्थितीशी प्रामाणिक राहण्याचं हृदय मला दे. तुझ्या इच्छा मी माझ्या जीवनात पूर्ण करू शकेन असा आत्मा, असं मन मला दे. वय माझ्या बाप, माझ्या पित्या परमेश्वरा, माझ्यातून असा प्रकाश बाहेर पडत की तुझे गौरव व्हावे. वय माझ्या बाप, माझे पित्या परमेश्वरा, माझ्या जीवनाच्या झाडाला तुला हवी तशी विपुल प्रमाणात फळ येऊन म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे मला मार्गदर्शन मिळावं, मला सहायता मिळावी, मला सामर्थ्य मिळावं. म्हणून मला पवित्र आत्मा दे, म्हणून मला पवित्र आत्मा दे. होय, मला त्याची गरज आहे. त्या उत्तम मार्गदर्शकाची, त्या उत्तम देणगीची मला गरज आहे. येशू, मी मागतो, येशू, मी मागतो तुझ्या पवित्र नावामध्ये मला पवित्र आत्मा दे. मला पवित्र आत्मा दे तुझ्या इच्छेप्रमाणे करण्याकरिता, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्याकरिता, तुझा गौरव करण्याकरिता, तुझा सन्मान करण्याकरिता. होय, लोकांसमोर माझा पवित्र प्रकाश पाडण्याकरिता, ह्याकरिता की ते प्रकाश पाहून लोकांनी तुझे गौरव करावे. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. मला प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालावयास शिकव. होय, त्याच्या वचनानुसार मला जगावयास शिकव. होय, त्याची इच्छा आहे तशी आत्मिक व्यक्ती मला बनव. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में पवित्र
पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में आ। ये पवित्र आत्मा तू ये ना, हीच प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्मा तू ये ना, ही प्रार्थना करतो, ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये। पहा, त्या जिवंत परमेश्वराने, त्या स्वर्गामध्ये उच्चस्थानी विराजमान असलेल्या परमेश्वराने आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याने भरल्याबद्दल, त्याच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये ठेवल्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. होय, धन्यवाद द्या त्या प्रधान परमेश्वराला, त्या परमप्रधान परमेश्वराला धन्यवाद द्या अगदी मनापासून, अगदी मनापासून, की त्याने त्याच्या स्वर्गातला बहुमूल्य वेळ तुमच्या सोबत घालवलेला आहे. होय, त्याचा बहुमूल्य वेळ त्याने आपल्याला दिलेला आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. होय, त्या स्तुतीच्या वेदीवरती तो विराजमान झाला, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याच्या समोर त्याने तुम्हाला मोकळं होण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद प्रेमळ पित्या, धन्यवाद, 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 धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया.